जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कुणीही हरवू शकत नाही. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो. गावठाण जागा ही तुमच्या ताब्यात आहे. आता तुम्हाला त्या जागेचा मालकी हक्क मिळवायचा आहे, ती जागा तुमच्या नावे करून घ्यायचा आहे. तर ती कशी करून घ्यावी असा प्रश्न हा अनेकांना आहे. तर याचं उत्तर असं आहे की गावठाण जागेवर ताबा असणाऱ्या व्यक्तीला ताबा समान हक्क हा मिळतो. त्यामुळेच येथे ताबा दाखवून नोंद ही नोंदविता येते, ही बाब लक्षात घ्या. आणि म्हणूनच ज्याच्या ताब्यामध्ये जमीन आहे त्याला मानलेला मालक म्हणून बघितले जाते, जोपर्यंत दुसरा व्यक्ती ते सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत. तसेच जर समजा कोणी व्यक्तीने त्या जमिनीवर अतिक्रमण केलेले असेल किंवा ताबा सांगत असेल किंवा वाद निर्माण झालेला असेल तर न्यायालयाकडनं ताबा हा सिद्ध करून कायम ठेवता आहे. आणि जर समजा शासनाची जमीन आहे आणि तिचा वापर जर एखादी व्यक्ती करत असेल तर त्या व्यक्तीला त्या जमिनी संदर्भात नियमितीकरण करता येतं आणि ती जमीन कायदेशीर पद्धतीने नावावर करता येते. यासाठी त्या व्यक्तीकडे ताब्याचे पुरावे म्हणून लाईट बिल असेल, कर पावती असेल, जुने बांधकामाचे फोटो असेल, नकाशा असेल, शेजारी जे राहतात त्यांचे साक्षीपत्र म्हणून प्रतिज्ञापत्र असेल, याचा पुरावा म्हणून वापर करता येतो. त्याचप्रमाणे त्या जागेची मोजणी देखील करून घेणं आवश्यक ठरतं. हे जर पुरावे त्या व्यक्तीकडे असतील तर त्याने ग्रामपंचायतीला अर्ज करावा. ग्रामपंचायत तसा ठराव हा मंजूर करते आणि तशी शिफारस ही तहसीलदार यांच्याकडे पाठवत असते. येथे तहसीलदार अर्जाबाबत आणि शिफारसीबाबत फेरफार नोंद मंजूर करतो आणि त्या व्यक्तीला 8चा उतारा मिळतो. त्याला तशी मालकी ही दिली जाते. तसेच त्या व्यक्तीला दुसरा देखील अधिकार आहे. येथे सिव्हिल कोर्टामध्ये तसा दावा दाखल करून ती जमीन आपल्या नावे करून घेण्याचा.